औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापुरातील महाराणा प्रताप झोपडपट्टी येथे सिने स्टाईल मारामारी झाली आहे. 2 गटातील मारामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गाडीला कट लागल्याने आणि भांडण सोडवण्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाली. लोखंडी सळई, हॉकी स्टिक आणि दगडांचा वापर करण्यात आला. या प्रकरणी 2 गटांनी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात फिर्याद दाखल करून गुन्ह्याची नोंद करण्याची रात्री प्रक्रिया सुरू होती. या 2 गटात झालेल्या मारहाणीत 6 जण जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्व जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या प्रकरणी सदर बाजार आणि विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नोंदण्याचं काम सुरू होतं.
क्या होता? इसको मार रहे थे तो मेरी बहन का बेटा है। मैं बोल रही मारो नको बाबा, अकेले बच्चे को देख के तुम सब जना मिलके मारो नको। ऐसा ये तल्ले पड़ा था बेबस, तो मैं इसके ऊपर पड़ी तो उन क्या बोलते आदमी ना वो कृष्णा हूँ ना ये दाल औरत को भी लकड़ा लकड़ा दाल लकड़ा लकड़ा उसको क्या करने का, औरत को पहचानने का नहीं। ये पूरी कांगड़ी मेरी हरिद्वार हुई और मेरे को वहाँ बात करने दे रही थी। सब आदमी ना आके औरतों के ऊपर बलात्कार करने का हाथ डालते हैं। तुम आदमी नहीं आदमी को मारने का, औरत को मारते हैं। बेटा बोलते मैं गई इसके ऊपर से सोई तो मेरे को भी दाल दाल लकड़ा लकड़ा। कितने जण ते? उन 25 जन थे सब पूरे मिल के। हे पहिले केस नाही, त्यांच्या अगोदर कमीत कमी 7 ते 8 केसेस झाले. उन कभी भी इज्जत करते हैं। मेरे घर में क्या गिरा है, घर पे नहीं। मेरे घर में कहा घुसते उन कपल जब आके मेरे घर के अंदर डायरेक्ट घुसते कपल जब तुम चले तो तुम सेफ्टी प्रूफ लो और उनको क्या है तो हक होना हमको हक होना। ये 2 फेरी होगा सब। अभी केस है हमारा, अभी केस निकला नहीं बाबा वाले का। जब मेरे बच्ची को मारे, मेरी पेट से रही औरत बच्ची को 5 महीने की बच्ची को मारे, पेट से रह के औरत का भी केस नहीं काटे। पाव पड़े हमारे, हम नहीं काटते केस। जुने झगड़े है क्या तुम्हारे? पहले झगड़े बनते उनके हमारे गली में हुए, ऐसे जब भी घर घुस के मारे। अभी भी ऐसे घर घुस के मारे। अभी वो भी केस चालू है हमारा, अभी केस काटे नहीं, उनका नाम भी है। और अब ये बोलते यहाँ भी मारे कृष्णा को मारे। हा बोल. माझं नाव अजय रतन चौधरी आहे. मी कुंटनाका मारामध्ये दुसरीकडे होतो. ते अगोदर दुपारी 2 वाजता ते जमाता कंपनीचे आणि दुसऱ्याची भांडणं झाली होती. ते भांडणं त्यांची 17 झाले. ते भांडणं मला काहीच माहीत नव्हतं काय झालं काय नाही. मग तीच पोरं गल्लीत आली. मारामारा दुमटी झाली. तर मी थांबलो होतो. मी म्हणलो गल्लीत तुम्ही कशामुळे आलो म्हणलो. नाही तुमच्या गल्लीतली पोरं मस्ती केल्या, त्या पोरांना मारतो करतो असं तसं बोलले. म्हणलं गल्लीत आला बरोबर आहे म्हणलं, पोरं बाहेर गेलं मस्ती तू बाहेर भांडणं कर म्हणलं, गल्लीत भांडणं करू नको म्हणलं. मला म्हणालं तू गल्लीचा भाषा आहे का म्हणून मला डाळ मारत होती. कोण मारलं? मला गणेश जमादार, कृष्ण जमादार, दिनेश जमादार, लखन बाबावाले, दिनेश जमादार आणि एक 5 जण त्यांची नावं माहीत नाही सर. कारण मला एकदम चक्कर आली होती, मला काय कळत नव्हतं. कशाने मारलं? मला एकट्याने मागणं लोखंडी कोयता घातला आहे. ऑफिस तिथं आता ऑफिस बसली होती आणि पाठीवर एकदम पूर्ण ऑफिस मारलं. एकदम लोखंडी वाटा मारलं छातीवर. किती वाजता झाली घटना? ते दुपारी निदान 2 वाजता झालं. आज 2-2:30 दरम्यान. कारण काय होतं म्हणलं? फक्त किरकोळ वाद होता. कारण काय नाही माझं काहीच नाही त्यात. जास्त त्यांची भांडणं 7 रस्त्याला आणि जी पोरं भांडणं केलं ते राज्यात आपलं इथं कुंटनाका झुपडीत होतं. मग ती पोरं आता भांडणं केलं मला मान्य आहे. पण तुम्ही गल्लीत देऊन ना गल्लीत लेडीज वगैरे शिवाय देऊ नका ना. त्यांना गल्लीत आल्यात लेडीज शिवाय दिलेत. तुझी पोरं कुठे गेले, तुझी पोरं बोलवलं तुला हे करतो ते करतो एकदम घाल अशी शिवीगाळी करत होती. मी म्हणलं शिवाय देऊ नको म्हणलं, लेडीज शिवाय देऊ नको म्हणलं, काय ते बोल म्हणलं. मला तू गल्लीतला भाषा आहे का, तू दादा आहे का, पण मला मारासारखं असतं. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.